या ग्रंथाचं अध्ययन करीत करीत आपण एक अत्यंत मूलभूत अशा मुद्द्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. अतिशय मोलाच्या चिंतनाचा होता आणि या मुद्द्याला धरूनच जगामध्ये नाना प्रकारचं तत्त्वज्ञान उभं राहिलं, विविध प्रकारचे धर्म उदय पावले. धर्मांच्या उदयाची कारणं ही माणसाच्या व्यावहारिक गरजेत दडलेली आहेत आणि ह्या व्यावहारिक गरजा का निर्माण झाल्या, कशा निर्माण झाल्या याचा अंदाज घेत घेत कल्पनाशक्तीच्या बळावरती माणसानं धर्म निर्माण केले आणि तत्त्वज्ञान निर्माण केला. हा सारा इतिहास ह्या छोट्याशा प्रकरणामध्ये परंतु तत्त्वचिंतनाच्या माध्यमातून आलेला आहे. आणि हा असा विषय आहे की प्रत्येक माणसाच्या, किमान भारतामधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजला पाहिजे. हे तत्त्व माणसाच्या मनामध्ये रुजलं तर तो बदलण्यास तयार होईल आणि सकारात्मक बदल घडून येणं शक्य होईल. बुद्धाच्या धम्माचा प्रचार जर या देशात व्हायचा असेल तर हे तत्त्व जनसामान्यामध्ये रुजलं पाहिजे, त्याचं महत्त्व त्यांच्या मनामध्ये रुजवलं पाहिजे. जोपर्यंत हे कळत नाही माणसाला तोपर्यंत तो स्वतःला बौद्ध म्हणून घेत असला तरीसुद्धा चांगल्या प्रकारे बौद्ध बनणार नाही. खरं म्हणजे बौद्ध जीवन जगू शकणार नाही. तो बौद्ध म्हणत राहील, जगेल मात्र जसं नेहमी जगत आलं आहे तसं. आणि असं चित्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. म्हणून हे जे प्रकरण आहे हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. माणसाच्या मूलभूत चिंतनाला हात घालणारं आहे ते. आणि कसं ते बाबासाहेबांनी सुद्धा फार थोडक्यामध्ये परंतु अतिशय तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलेलं आहे. आजचं हे प्रकरण आहे कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. बुद्धाच्या धम्माचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे की बुद्धाचा धम्म कर्माला जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार मानतं. थोडक्यामध्ये बुद्धाचा धम्म कर्म हे नैतिकतेसाठी का आवश्यक आहे याची शिकवण देतो. आणखी दुसऱ्या शब्दात बोलायचं तर म्हणता येईल की बुद्ध माणसाला कर्म करायला शिकवतो आणि ते कर्म योग्य ना अयोग्य कसं हे ओळखायला शिकवतो. आणि ते करण्यानंच मनुष्य जीवनामध्ये योग्य बदल घडून येऊ शकतात हे बुद्ध दाखवून देतो. तेव्हा बुद्धाचा धम्म हा कर्म करण्यावरती जोर देतो. बुद्धाचा धम्म कर्माच्या मार्गानं जाण्यावरती जोर देतो. जो कर्माच्या मार्गानं जात नाही, बुद्धानं शिकवलेलं कर्म लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागत नाही, तो बुद्धाच्या मार्गानं जात नाही, धम्माच्या मार्गानं जात नाही, असा सरळ सरळ उघड अर्थ होतो. आणि हा अर्थ लक्षात घेतला तर आज आपल्याला पाहायला मिळेल की बाबासाहेबांना मानणारा मेजॉरिटी समाज या विषयापासूनच दूर आहे. घेणं देणंच नाही या विषयाचं त्याला. आता बाबासाहेबांनी तरी काय करायचं, हसायचं की रडायचं, जेवढं सांगायचं तेवढं सांगून टाकलं, पण तेही आपण लक्षात घ्यायला तयार नाही. म्हणून हा सारा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे इतका महत्त्वाचा आहे की याची विविध अंगानं मीमांसा करताना सुद्धा अनेक दिवस जाऊ शकतात. आपल्याला माहीत आहे बुद्धानं प्रतित्य समुत्पाद शिकवला. कर्म आहे ते. कर्म कसं कार्य करतं त्याचा खुलासा आहे तो. बुद्धानं सृष्टीच्या उगमाचं कारण सांगितलं.
सृष्टी कशी उदय पावली, बुद्धानं या सृष्टीचं चालचलन कसं चालतं, हाऊ द युनिवर्स इज गव्हर्न, हेही सांगितलं. 2500 वर्षापूर्वी सृष्टीचं चालचलन कसं चालतं, हाऊ द युनिवर्स इज गव्हर्न, हे सांगणं कोणालाही शक्य नव्हतं. ते बुद्धानं सांगितलेलं आहे. तो काळ असा होता जेव्हा लोक नाना प्रकारच्या सृष्टीच्याबद्दल कल्पना करून बसलेले होते. भारतातले लोक म्हणत सृष्टी ही शेषाच्या डोक्यावरती आहे चेंडूसारखी. काही म्हणत होते हे सूर्यचंद्र सृष्टीच्या भोवती फिरतात, दिवस रात्र करतात. काही म्हणत होते, उदाहरणार्थ बायबलमध्ये म्हटलं आहे की पृथ्वी चपटी आहे, तुम्ही हे चालत गेलात टोकावरती गेला तर खाली पडाल, कुठे पडाल ते माहीत नाही. अशा अतिशय चित्रविचित्र कल्पना ज्या काळामध्ये होत्या, सृष्टी नेमकी काय आहे माणसाला कळत नव्हतं, तेव्हा बुद्धानं सृष्टीचा सिद्धांत मांडणं हे एक विलक्षण आश्चर्यकारक गोष्ट आहे. विलक्षण. हाऊ डिड यू नो, कसं कळलं त्यांना, कसं जाणलं त्यांनी. त्या काळामध्ये बुद्धानं सांगितले, आगय्य सुत्तामध्ये ती माहिती आलेली आहे. बुद्धानं काय म्हटलं की सृष्टी ही अनंत आहे, त्याचा आपण अंदाज करू शकत नाही. आजचं विज्ञान आम्हाला सांगतं सृष्टी अनंत आहे. अनेक सूर्यमाला आहेत, आपली इथे एक छोटीशी आहे. हे बुद्धानं त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या सृष्टीचं गव्हर्नन्स, त्याला म्हणतो आपण सृष्टीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जातं, याचे 5 नियम बुद्धानं त्या काळामध्ये सांगितले, जे कोणालाही माहीत नव्हते. बुद्धानं पहिला नियम सांगितला, ही सृष्टी चालते ऋतू नियमाप्रमाणे. ऋतू नियम असा हा पालीमध्ये शब्द आहे. ऋतू ज्याला आपण व्यवहारामध्ये ओळखतो, पावसाळा ऋतू आहे, उन्हाळा ऋतू आहे, हिवाळा ऋतू आहे वगैरे हे. पण हे मोजके मोठे ऋतू झाले. पण सृष्टीचा विशिष्ट क्रम आहे, ऋतुमानाप्रमाणे चालणं, त्याच्यात बदल होत नाही. हा सिद्धांत बुद्धानं प्रथमतः मांडला. दुसरा सिद्धांत मांडला बुद्धानं की या सृष्टीमधलं जे काही चालचलन आहे, गव्हर्नन्स आहे, हे संयोजन सृष्टी जे होतं, त्याच्यामध्ये आणखी एक नियम महत्त्वाचा आहे, ज्याला बीज नियम म्हटलेला आहे. बीजापासून निर्मिती होते, बीजापासून निर्मिती होते आणि त्याच्यात काही बदल होत नाही. त्या नियमाप्रमाणे ही सृष्टी चालते. आणखी त्यांनी महत्त्वाचा नियम सांगितलेला होता, तो म्हणजे कर्मनियम. प्रत्येक गोष्ट माणसाच्या आणि जिवंत प्राण्यांच्या बाबतीमध्ये कर्मनियमाप्रमाणे घडते. चौथा नियम त्यांनी सांगितला धर्मनियम, आणि 5वा नियम सांगितला मनोनियम. ह्या 5 नियमांच्या माध्यमातून सृष्टीचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, संयोजन होतं, गव्हर्नन्स होतं, सृष्टी चालते. हे 5ही नियम जगातल्या कुठल्याही धर्मानं कधी लक्षात घेतले नाहीत, त्यांना कधीच कळले नाहीत. म्हणून बुद्धाला आद्य वैज्ञानिक म्हणतात, द फर्स्ट सायंटिस्ट. 2500 वर्षापूर्वी कुठलेही प्रयोग करण्याची सोय नव्हती, कुठलंही बाकीचं ज्ञान नव्हतं. अशा काळामध्ये हे सांगणं ही विलक्षण गोष्ट होती. आजचे हे फिजिसिस्ट म्हणतात, वैज्ञानिक म्हणतात की संपूर्ण विश्व जे युनिवर्स आहे ते प्रसार पावत चाललेलं आहे, एक्सपांडिंग. द युनिवर्स इज एक्सपांडिंग, प्रसार पावत चाललेला आहे. बुद्धाने त्या काळामध्ये तो नियम सांगितला की सृष्टीचा नियम आहे टू एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट. आकुंचनही पावते, आणि आकुंचन पावण्याचा नियम हल्ली फिजिसिस्ट ह्या
सृष्टीतज्ञानं शोधून काढलेलं आहे की ही सृष्टी आकुंचन पावणे म्हणजे किती मोठी सूर्यमालिका असो, 1 किलोमीटरच्या ब्लॅक होलमध्ये गडप होऊन जाते. एवढी प्रचंड एनर्जी संपून जाते, निष्क्रिय होते. हे आकुंचन आहे. त्या ब्लॅक होलमध्ये हे बिग बँगसारखे प्रकार घडतात, स्फोट होतो एनर्जीचा आणि पुन्हा सृष्टी प्रसार पाहायला लागते. जे आज वैज्ञानिक आपल्याला सांगतात ते बुद्धाने त्या काळामध्ये सांगावं आश्चर्य नाही वाटत आपल्याला. कोण धर्मगुरू होता त्यांच्या योग्यतेचा सांगा मला? कोणी नव्हता. म्हणून बुद्धाचं हे ज्ञान जे आहे ते निश्चितच सत्याशी अचूकपणे जोडलेलं आहे. अचूकपणे कल्पना केलेली नाही त्यांनी, थापा मारलेल्या नाहीत त्यांनी. आणि हाच विषय जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. बाबासाहेबांच्या भाषेमध्येच आहे, त्यामुळे तो भाग आपण काही काही वाचत जाऊन लक्षात घेऊ. या पार्थिव जगामध्ये म्हणजे भौतिक जगामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. म्हणजे सृष्टीतले सारे ग्रह जे आहेत ते विशिष्ट प्रकारे फिरतात म्हणा, त्यांची गती आहे, त्यांचं चालचलन आहे, त्या नियमात काही बदल होत नाही. विशिष्ट नियमानं ते फिरत असतात. सारं विश्व फिरत आहे, नियम सोडून फिरत नाही. ते पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणे, सूर्याच्या भोवतीसुद्धा फिरते, विशिष्ट अंशातून फिरते, विशिष्ट काळामध्ये फिरते, त्याच्यात काही बदल होत नाही. त्या पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्रही फिरतो. तर तो स्वतःभोवती फिरतो की मला माहीत नाही, परंतु सृष्टीच्या पृथ्वीच्याबरोबर तोही सूर्याभोवती फिरतो. अशा तऱ्हेनं साऱ्या सूर्यमालिका ह्या सतत गतिमान आहेत असंच विश्व आपल्याला सांगतं. द होल युनिवर्स इज इन अ फ्लक्स, गतिमान आहे. तर ही गतिमानतेचा सिद्धांत बुद्धाने तेव्हा सांगितला. त्यातला हा पहिला संबंध आहे ज्याला म्हटलं आहे ऋतुनियम. ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. उन्हाळा येतो, हिवाळा येतो, पावसाळा येतो, नाना प्रकारचे ऋतू घडतात आणि ते एका पाठीमागून क्रमाने येतच जातात. त्याच्यात काही फेरफार होत नाही, कुणी आधीमध्येच येत नाही. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात. वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते. हा बीज नियम आहे. सर्व वनस्पतीशास्त्र याच्यावरती अवलंबून आहे. मनुष्य जीवन आणि प्राणी जीवनसुद्धा बऱ्याच अंशी याच्यावरतीच बीजावरतीच अवलंबून आहे प्रामुख्यानं. त्यामुळं बीज यापासून वृक्ष होतो, फळ होतं, त्या फळामध्ये बीज होतं, ते बीज परत तशाच प्रकारच्या निर्मितीला कारणीभूत होतं. हा सृष्टीचा क्रम सतत चालू आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. हा बीज नियम बुद्धाने त्या काळामध्ये सांगितला. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेलाच नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या या नियमांना ऋतुनियम, बीज नियम असे संबोधतात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? समाजामध्ये एक नियम आहे, समाज व्यवस्थेचा नियम आहे, माणसाच्या जगण्याचा व्यवस्था आहे, नियम आहे, एकमेकांच्या सहवासामध्ये राहण्याचा एक नियम आहे. मग हा नियम कसा आहे आणि कसा जगतो? तर जे ईश्वराच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच संसाराचा कर्ता भरता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. आणि हा विश्वास सगळीकडेच आहे. सारं काही ईश्वराच्या हातात, त्यानंच निर्माण केलं. जी काही सृष्टी चालवली जाते, मनुष्य जीवन चालतं, प्राणी जीवन चालतं, सृष्टीचं जीवन चालतं, कशामुळं? ईश्वर करतो, ते ईश्वराच्या अधीन आहे. हा विश्वास सगळीकडे आहे. आजही जगामध्ये करोडो लोक त्यावरती विश्वास ठेवतात.
निर्माता कोण आहे? तर देव आहे, क्रिएटर गॉड म्हणून त्याची पहिचान आहे. नुसता क्रिएटर नाही तर ऑल माइटी, सर्व सामर्थ्यवान आहे, कारण तो सर्व घडवून आणतो. हे इतर कोणालाही शक्य नाही, म्हणून तो ऑल माइटी आहे, सर्व सामर्थ्यवान आहे. इतकंच नाही तर तो हे सर्व जाणतो, त्याला हे सर्व गोष्टी कळतात, सर्वदर्शी आहे तो, बाकी कोणाला हे सर्व कळत नाही. असं ईश्वराचं महत्त्व मानलं गेलेलं आहे सर्व धर्मांनी. आणि म्हणून प्राचीन काळापासून सृष्टीचं, माणसाचं अस्तित्व कसं आहे, का आहे, कसं चालतं याबद्दल विचार करताना हा सर्वात सोपा उपाय त्या माणसाला सुचला त्या काळातला, की ईश्वर करतो. आणि आजही अनेक धर्म त्याच्यावरती अवलंबून आहेत. त्यांच्या मते, म्हणजे ईश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते, नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्याला क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. माणसाला नैतिक जीवन जगणं आवश्यक आहे. ते नैतिक जीवन ईश्वरानं निर्माण केलेलं आहे, त्याचा तो हुकूम आहे. माणसानं त्याप्रमाणे वागणं हे त्याच्या हिताचं आहे. हे आजही सर्व धर्म मानतात. ईश्वराला मानणारे सर्व धर्म हेच मानतात. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांचे विचार हे वरीलप्रमाणे आहेत. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही असं बाबासाहेब म्हणतात. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, म्हणजे निर्माता असेल. ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल, म्हणजे त्याच्यापासून सुरुवात होत असेल, त्याच्यामध्ये अंत होत असेल. आणि माणसाच्या ईश्वरी आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल, ईश्वरानं केलंच पाहिजे ते, तर या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का चालते हा प्रश्न आहे. जर एवढा कंट्रोलर जबरदस्त असेल, त्यानंच निर्माण केलं, त्यानंच करायला लावलं, माणसाची निर्मिती त्याचीच आहे, तर मग अनैतिकता समाजामध्ये एवढी का? ज्याने निर्माण केले त्याचा कंट्रोल कमी झाला का? काय भानगड झाली? या प्रश्नाचं उत्तर देणं मुश्किल आहे. म्हणून ईश्वरावरती विश्वास ठेवणारी माणसं याचं उत्तर देऊ शकत नाही. काही माणसं बदमाश आहे. का बदमाश आहेत? ईश्वरानं जर माणसाला चांगलंच केलेलं आहे तर ती बदमाश का झाले? काही उत्तर नाही त्याच्यामध्ये. लोक पापी असतात म्हणे, आपण पापी का झाले? मग काही धर्मांनी त्याला उत्तर दिलं, नाही तो शैतान आहे, त्या शैतानाने त्यांना पापी केलं. अरे मग देवा इतका शैताने पॉवरफुल म्हटलं पाहिजे ना, का नाही? साधी गोष्ट आहे ना. देवाची जेवढी पॉवर आहे तशी तर हा शैतानाची सुद्धा पॉवर आहे. देवा इतका तोही सामर्थ्यवान आहे, देवा इतका तोही जबरदस्त आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून ईश्वरी नियमाप्रमाणे ही नैतिकता चाललेली आहे, याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही. त्यामध्ये हा धोका आहे. मग त्यातून पळवाट काढण्यासाठी काय केलं मग लोकांनी? बाबासाहेब म्हणतात, ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवरती काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे समजतात, त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. मनुष्य अनैतिक का वागतो? उत्तर नाही त्यांच्याजवळ. नैतिक जर देवानं निर्माण केलं तर मग ते सर्वत्र जसं तसं का नाही, का फरक पडला, त्याचं उत्तर त्यांच्याजवळ. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला. असे म्हटले आहे की परमेश्वराच्या आज्ञेनं सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. ईश्वराने निर्माण केलं, ती सिस्टम सेट केली आणि
सोपवून दिले. विमान चालवणारे जे पायलट असतात ना, त्यांच्यासाठी एक सोय आहे. जेव्हा विशिष्ट गतीमध्ये विशिष्ट उंचीवरती विमान जाऊन पोचतं, तेव्हा मग ते आपला दुसरा स्विच दाबतात आणि ऑटो पायलटिंग सुरू होतं. ऑटो पायलटिंग म्हणजे मग त्या पायलट ते आपल्या खुर्चीमध्ये बसवून चालवण्याची गरज नाही. तो इकडे तिकडे सगळीकडे फिरू शकतो. विमान आपलं आपोआप चालू जातं. ऑटोमॅटिक सिस्टम आहे, त्याला म्हणतात ऑटो पायलटिंग. तसं मोटरमध्ये वगैरे नाही बरं का, ट्रेनमध्ये सुद्धा नाही, नाही तर मग गडबडून बसेल. फक्त विमानामध्ये तेवढी सोय आहे ऑटो पायलटिंग. ऑटोमॅटिकवरती एकदा सेट केला की ते आपोआप चालू राहतं. त्याप्रमाणे ईश्वरानं हे सारं निर्माण केलं आणि ते ऑटोमॅटिक त्याच्यावरती सोपवून दिलं. आता ईश्वर बाजूला झाला. बाबासाहेबांनी फार शार्प कॉमेंट केली याच्यावरती. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला आरंभी जे नियम घालून दिले आहेत, त्या नियमानुसार सर्व कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले. मग त्या मशीनला पायलटनं स्वातंत्र्य दिलं की तू चालू राहा, मी काय तर लक्ष देत नाही. म्हणून नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही. मग पायलट नसताना विमान जर चालत नसेल तर तो दोष इंजिनाचा आहे. मग भले त्याच्या सारे मेले तरी चालतील, तो काही पायलटचा दोष आहे असं म्हणण्यासारखं आहे ना. ते ऑटोमॅटिकच चालेल याची त्या पायलटला खात्री आहे, कारण मशीनचं सेटिंग तसं केलेलं आहे. त्या मशीनला इच्छा ठेवलेली नाही बदल करण्याची. लक्षात आलं का? यांत्रिक आहे ते. त्या यंत्रात काही बिघड झालं तर तो भाग वेगळा टेक्निकल, परंतु ते यांत्रिक पद्धतीने तसंच अचूक काम करेल, त्याच्यात चुकणार नाही याची खात्री असते पायलटला. म्हणून ऑटो पायलटिंग सुरू होतं. तशी ईश्वराला खात्री असायला पाहिजे होती की आपण ऑटो केलं सृष्टीचं, ऑटोमॅटिक सृष्टी चालेल. तर एवढी खात्री पाहिजे ना, पण तशी चालत नाही, त्याच्यातही दोष आहे. मग तो दोष तुम्ही इंजिनाला देणार का? आणि इंजिनला दोषी धरून उपयोग काय त्याचा? काही उपयोग नाही. इंजिन काही जबाबदारी घेऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही, ते यंत्र आहे. म्हणून याही विचाराला काही अर्थ राहत नाही. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार चालत नसेल तर तो दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही असं म्हणता येत नाही. मग बाबासाहेब काय म्हणतात पहा, सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वरानं आपल्या नियमांचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? खात्री नसेल तर मग असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? ही बाबासाहेबांची भाषा. ॲबसेंट गॉड, काय उपयोग त्याचा? अशा गैरहजर ईश्वराची काय गरज आहे? हा मोठा विलक्षण प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे बा. व्हॉट इज यूज ऑफ सच अन ॲबसेंटी गॉड असा शब्द प्रयोग केला त्यांनी. व्हॉट्स अ यूज ऑफ सच अन ॲबसेंटी गॉड? अशा उपस्थित नसणाऱ्या ईश्वराचा उपयोग काय? आणि हा मनुष्य जाती पुढे प्रश्न आहे. जर जगामध्ये इतकी अनैतिकता असेल, इतकं दुःख असेल, इतकं उलटं घडत असेल ईश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध, लोक म्हणतात त्याप्रमाणे, तर याला जबाबदार कोण? ईश्वरच जबाबदार असला पाहिजे. नाही, मी सृष्टीला स्वातंत्र्य दिलं असं नाही म्हणू शकत. जर सृष्टी त्या क्षमतेनं काम करू शकत नसेल, ज्या इंजिनियरने इंजिन केलं निर्माण ते त्या क्षमतेनं काम करू शकत नसेल, तर तो इंजिन परिपूर्ण असं तो म्हणणार नाही, ते लॉन्च करणार नाही. जेव्हा त्याची खात्री पटेल की अशा पद्धतीने ते काम करणारच, जोपर्यंत त्याच्यामध्ये टेक्निकल काही बिघाड होत नाही तोपर्यंत निर्धास्त. किमान ईश्वराला तेवढं तरी पाहिजे ना की आपण सृष्टीचं इंजिन निर्माण केलं,
ते अशा पद्धतीनं काम करणारच याची त्याला खात्री पाहिजे. आणि जर खात्री नसेल तर त्यानं तसं करता कामा नये. आणि इंजिन फेल झालं तर काय होतं? ताबडतोब मेकॅनिक धावतो, ते दुरुस्त करतो. मग आता इतकं सृष्टीचं काम बिघडलं आहे, इतकं माणसाचं काम बिघडलेलं आहे, इतकं वाईट सगळीकडे घडलेलं आहे, हा मेकॅनिक गेला कुठे? फार मोठा प्रश्न आहे. ईश्वर गेला कुठे? म्हणजे अशा गैरहजर विश्वासाची काय गरज आहे? का मानायचं लोकांनी त्याला? का त्याच्यावरती विश्वास ठेवायचा? इंजिन बिघडलं आहे आणि दुरुस्त करायला नाही? काही मुद्दा लक्षात आला का आपल्या? बुद्धानं किती सखोल विचार केलेला आहे तो पहा, की मुळात ईश्वर हीच कल्पना आहे, ते सत्य नाही. आणि म्हणून जे सत्य नाही ते येऊन याच्यात काही दुरुस्ती करेल या आशेला काहीही जागा नाही. म्हणून ईश्वरावरती अवलंबून राहिला तो बुडाला, त्याचं कल्याण होऊ शकत नाही. आणि आज ईश्वरावरती अवलंबून असणाऱ्या धर्मियांची काय अवस्था आहे ती पहा. साधं मनुष्य जीवन जगणं त्यांना शक्य नाही. कर्मकांडामध्ये वाहवत गेलेले आहेत, बाह्य गोष्टीमध्ये बुडून गेलेले आहेत. स्वतःच्या जीवनामध्ये कुठलाही चांगला बदल होऊ शकत नाही, इतकी वाईट स्थिती निर्माण झालेली आहे. हा तर इतिहास आहे. धर्माच्या नावानं रक्तपात होतो आहे, धर्माच्या नावानं अशांती लाभलेली आहे. बाकी निसर्गानं सुद्धा अवकृपा केलेली नाही, इतकं नुकसान मनुष्य जातीचं धर्माधर्मामधल्या संघर्षानं केलेलं आहे. ते इतिहास आहे. ह्या साऱ्या दुःखाला जबाबदार कोण? जर ईश्वराने निर्माण केलं असेल तर ईश्वर जबाबदार आहे. आपण त्याचा पत्ताच नाही ना, मग धरणार तरी कोणाला? आरोपी सापडत नाही, ही माणसाची दुसरी अडचण आहे. ते फक्त त्याच्या शोधात आहे. म्हणून ईश्वरावरती विश्वास ठेवून जे जे काही मनुष्य करतो ती प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा आहे. ही बुद्धाची भाषा आहे. प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा आहे. ईश्वरावरती विश्वास ठेवणं सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. आता फार मोठा कहर झाला ना. बाबासाहेबांनी याच्यामध्ये काय म्हटलंय ते पहा. बाबासाहेबांनी सरळ म्हटलं आहे की ईश्वरावरती विश्वास ठेवणं ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. म्हणून टू बिलीव्ह गॉड इज द मोस्ट डेंजरस थिंग. आहे ना धक्कादायक गोष्टी. मोस्ट डेंजरस थिंग टू बिलीव्ह इन गॉड. का तुम्ही ताबडतोब निष्क्रिय होता, अरे त्याच्याच हातामध्ये आता मी काय करू, फिनिश्ड. माणसाचं जीवन तिथेच पराभूत होतं. पहिलं पराभूत होण्याचं पाऊल तुम्ही बेजबाबदार होता. यू कॅनॉट टेक रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्ही म्हणता माझ्या हातात काहीच नाही, सर त्याच्या हातामध्ये. म्हणजे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही. मनुष्य संपला तिथे. आणि जो इथे संपला तो पुढे काय जाऊ शकतो? जाऊ शकत नाही. म्हणून ही अतिशय महत्त्वाची भूमिका बाबासाहेबांनी सांगितलेली आहे की अशा गैरहजर ईश्वराचा उपयोग काय. मग बुद्धाने काय उत्तर दिलं आहे? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी वेगळे आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्मनियमाप्रमाणे सांभाळली जाते. द लॉ ऑफ कर्मा. कर्मनियमाप्रमाणे साऱ्या गोष्टी घडतात. सृष्टीचं चालचलन चाललं आहे कर्मनियमाप्रमाणे. विशिष्ट नियम तिथे काम करतात. गुरुत्वाकर्षण आहे वगैरे वगैरे नाना प्रकारचे. बीज नियमाप्रमाणे निर्मिती होणं, लय पावणं हा प्रकार चालू आहे. तो विशिष्ट नियम काम करतो आहे. ते कर्मनियम तशाच प्रकारचा आहे. तुम्ही कर्म करता, यू परफॉर्म ॲक्शन.
And wherever there is action, result is bound to be. त्याचा परिणाम होणारच. आणि अनेक परिणाम असतात. ॲक्शन प्रोड्युसेस रिझल्ट, ॲक्शन प्रोड्युसेस रिॲक्शन, असे अनेक नियम त्याच्यामध्ये चालू आहे. परंतु एखादी कृती घडली की त्याचा परिणाम होणारच, हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. ॲक्शन इज नॉट विदाऊट इफेक्ट. हा अतिशय महत्त्वाचा नियम बुद्धानं सांगितला. आणि या नियमाप्रमाणे सर्व सृष्टीचा क्रम चालू आहे. कसं म्हटलं आहे पहा, सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावरती नाही. माणसाचं जीवन दुःखाचं असेल, माणसाचं जीवन चांगलं असेल, हे चांगलं आणि दुःख त्याच्या हातामध्ये आहे, बाकी कोणाच्या हातामध्ये नाही. आणि त्याच्या हातामध्ये का आहे, तर कर्म हा नियम त्याच्या हातून वापरात येतो. तो त्या नियमाचा वापर करू शकतो. म्हणून सुख आणि दुःख त्याच्या हातामध्ये आहे. विलक्षण सांगितलं आहे बुद्धाने, विलक्षण, की मनुष्य आपल्या सुखाला आणि दुःखाला जबाबदार आहे, बाहेरची कोणती गोष्ट नाही. आणि त्या सृष्टीमधला एक नियम काम करतो. त्या नियमाचं काम आहे कर्म नियम. हे सत्य आहे, सर्वांच्या अनुभवाचं आहे. आजपर्यंत कोणी खोटं सिद्ध केलेलं नाही आणि खोटं सिद्ध होण्याची शक्यताही नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाणारे कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करतो. बुद्धानं केलेलं कर्माचं हे विभाजन आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ कर्म, होलसम, अनहोलसम, कुशल, अकुशल, पुण्यकारक, पापकारक, सुखकारक, दुःखकारक, ब्लॅक अँड व्हाईट. कर्म 2 प्रकारे काम करतं. एकाला पॉझिटिव्ह म्हटलेलं आहे, सकारात्मक म्हटलेलं आहे, कुशल म्हटलेलं आहे, पुण्यकारक म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे नकारात्मक, नेगेटिव्ह, जे अकुशल आहे, पापकारक आहे, दुःखमय आहे. जे कुशल आहे ते सुखमय आहे. कर्माचे 2 भाग आहे. हे प्रत्येक माणसानं शिकलंच पाहिजे. कर्म सिद्धांताचे हे मर्म बुद्धानं जितक्या स्पष्टपणे सिद्ध केलं तसं कोणीही सिद्ध केलं नाही. कसं ते पुढे पाहू आपण. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाही, ते ज्यांना कर्म नियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमांचेही विवेचन करतात. कर्म नियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम होतो. हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करण्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा की असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हा धम्मनियम आहे. बुद्धानं धम्माचा नियम जो सांगितला तो आहे आणि एकदम सोपा आहे. आपण कोणावरती हात उगारला, हे ॲक्शन आहे, कर्म आहे. या कर्मानं आपण जर कोणाला मारहाण केली तर त्यातून काय परिणाम होतो. जो मार खातो त्याला काय वाटतं, सुख तर नक्कीच होत नाही, दुःख होतं. आणि मग तो गप्प बसतो का, तो आपल्याला सोडतो का, काही हरकत नाही, थँक्यू म्हणतो का, नाही म्हणत नाही. तो जर दुबळा असेल तर किमान शिवी तरी देईल. बराबरीचा असेल तर आणखी एखादी लगावेल. आणि फार जो उद्धट आणि उद्दंड असेल तर पायाखाली तुडवेल. म्हणजे या कर्माचा परिणाम कोणाला टाळता येतो का, कुणी सांगावं, टाळता येतो. कुणी आपल्या तोंडात मारले काय होतं, दुःख होते ना, आपण सहन करतो का, नाही.
अकुशल आहे, कर्माचा परिणाम होणारच. त्या गीतेमध्ये म्हटलं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कुदाचनं मा कर्मफल हेतु भ्रमाते संगोस्त कर्मणी. लबाडी हिंदूंचा सर्वात प्रिय श्लोक आहे तो गीतेमधला, सर्वात प्रिय, आणि तो इतका खोटा आहे. मूळ सृष्टीच्या नियमाच्या विरोधात आहे. काय त्या श्लोकाचा अर्थ आहे? फक्त कर्म करणं तुझा अधिकार आहे, फळाची आशा बाळगू नकोस. अरे बाबा, प्रश्न असा आहे की कर्म केलं तर फळ थांबतच नाही ना. त्याची आशा बाळगली न बाळगली त्याचा काय उपयोग आहे? आहे का काही उपयोग? मी कोणाच्या तोंडात मारली, कर्म केलं, फळ थांबणार आहे का? नाही थांबत. आणि गीता म्हणते त्याची अपेक्षा करू नकोस. म्हणजे पागलपणा आहे ना सर. हा सर्वात बेजबाबदार ग्रंथ आहे गीता. अजिबात त्याच्या पावित्र्याच्या फंदामध्ये पडू नका. माणसाच्या डोक्याचा गोविंदा करणारा ग्रंथ आहे तो. बाबासाहेबांनी म्हटलं आहे द मोस्ट इरिस्पॉन्सिबल बुक, सर्वात बेजबाबदार ग्रंथ आहे तो. एके ठिकाणी म्हटलं गवळ्याचा पोवाडा आहे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. मला गीतेवरती लिहिण्याची फार खुमखुमी होती, पण अजून काही वेळ मिळत नाही. कारण कधी काळी गीता माझी तोंडपाठ होती, संस्कृत गीता. खूप अभ्यास केला मी त्याचा. आणि त्यातल्या अनेक तत्वांचा हा जो विरोधाभास आहे, मिक्षप, ते प्रगट करण्याची फार गरज आहे. अजून काही कोणी केलेलं दिसत नाही ते, पण ते करायला पाहिजे. कष्टाचं काम आहे, त्यामध्ये कशी 2-4 वर्ष निघून जाणार आहेत. तेवढा वेळ तर माझ्याजवळ नाही, म्हणून मी ते काम बाजूला ठेवलेलं आहे. कोणाला जर आपल्याकडे संस्कृतचा अभ्यास असेल तर जरूर या पद्धतीत पुढे यावं आणि याच्यावरती एखादा ग्रंथ लिहावा, की सर्वात बेजबाबदार ग्रंथ आहे तो. तोपर्यंत ही पोपटपंची लोकांची थांबायची नाही. वैज्ञानिकदृष्ट्या ते सिद्ध करणं शक्य आहे. तुम्ही तोंडाने शिवी दिली कोणाला, कर्म झालं, परिणाम काय होतो? चांगला होतो परिणाम. शिवी देण्याला आनंद होतो. काय मस्त शिवी दिली मी, किती बरं वाटतंय आता, असं काय होतं का? त्याला बरं नाहीच वाटत. आणि जो शिवी खातो तो मगाशी सांगल्याप्रमाणे गरीब असेल तर गप्प बसेल, दानगट असेल तर शिवी देईल, 2 देईल, आणि त्यापेक्षा असेल तर मग तुम्हाला कुचलूनच काढे सोडणार नाही तो. ही परिस्थिती आहे. त्यामुळे शिवी देण्याचे परिणाम होणारच आहे. ही तर गोष्ट खरी आहे. कुणीही किती रागावलेला चिडलेला असेल, तुम्ही त्याला नमस्कार केला तर काय होईल? चिडलेला मनुष्य, रागावलेला, घमेंडिया, त्याला नमस्कार करा, काय होतं पहा? काही परिणाम होतो की नाही? तो अर्धा नरम होतो. हे सामर्थ्य आहे त्या कृतीमध्ये, सकारात्मक कृती आहे. त्यामुळे कोणाला नरम करायचं असेल तर हे पहिलं लक्षात ठेवा, हे तत्व. पहिलं, दूर्जनम प्रथमम वंदे, असं संस्कृतमध्ये सुभाषित आहे. दूर्जनम प्रथमम वंदे, म्हणजे दुर्जन लोक जे आहे ना त्यांना अगोदर नमस्कार करा, बाकी दुसरं काही करू नका. पहिले त्याला हात जोडा, की तो अर्धा नरम होतो. मग बाकीचं पुढचं काय करायचं ते आपण करू शकतो. पण दुर्जन लोकांना वाकवायचं असेल ना तर हे सरळ सोपं साधन आहे. प्रथमम वंदे, प्रथम नमस्कार करा. पण त्याच्यापुढे तुम्ही छाती काढून चालला की तो आणखी चिडून जातो, त्याची ताकद वाढते. त्याची ताकद वाढवू नका, ती खच्ची करा. आणि इतकी सहजपणे खच्ची करता येते, आपल्यालाही पत्ता लागत नाही. बुद्धांना हे सांगितलं की कुशल कर्माची ही ताकद आहे. तुम्ही कुशल केला, अकुशल करणारा नरम झाल्याशिवाय राहतच नाही. शिवी देऊ नका. शिवी दिले त्याचे परिणाम होतात. शिवी देऊ नका. तुम्ही शिवी दिली नाही तर दुसऱ्याचा जो रागाचा पारा चढायचा, चढतच नाही. हे व्यवहारातलं जे, म्हणजे तेवढ्या प्रमाणात सुख आपल्या हातात पडलं ना, जास्त दुःख निर्माण व्हायचं तेवढं नाही झालं, कमीत कमी झालं, आणि ती प्राप्ती आहे. दॅट इज गेन. म्हणजे सुख अशा प्रकारे माणसाच्या हातामध्ये आहे.
बुद्धानं इतका हा महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे, याची प्रत्येक माणसाला गरज आहे. मागासवर्गीयांना सर्वात जास्त गरज आहे, कारण त्यांचा हा मजला काम करत नव्हता. वर्षानुवर्ष बंदी घातली होती त्याच्यावरती. आता थोडंसं काम करायला लागला तो भौतिक याच्यामध्ये मोठा झाला, परंतु यामध्ये अजून छोटाच आहे. सत्य जाणण्यामध्ये छोटाच आहे. टेक्निकल खूप शिकला, पण टेक्निकल शिकल्यामुळे त्याला वाटतं की बस हम पहुंच गए बुद्ध के पास. हा प्रकार सगळीकडे चालू आहे. प्रत्येक बौद्ध म्हणणाऱ्या माणसाकडे पहा, त्याच्या वागण्यात आणि त्याच्या बोलण्यात किती अंतर असतं. ते पुरावा आहे तो. मी सांगतो अशातला भाग नाही, तुम्ही स्वतः बघू शकाल. एवढा फरक का बाबा? एवढं बुद्धाला जाणतो तो साधं नीट बोलता येत नाही. एवढं बुद्धाला जाणतो साधं सभ्यतेनं वागता येत नाही. साधा प्रश्न आहे ना तो. जिथेही कुसंगती दिसते तिथे लक्षात घ्यायचं की ते फक्त वरवरचं आहे, इन डेप्थ अंडरस्टँडिंग नाही. आणि बुद्धाच्या ह्या तत्वाचं मुळीच आकलन झालेलं नाही, मुळीच. म्हणून बुद्ध धर्मामध्ये कशी आहे की पंचशील कठोरपणे पाळण्याचा प्रयत्न करणारा तो खरा बौद्ध नाही. कर्मनियम आहे, त्या कर्मनियमाप्रमाणे मला जगायचं आहे. हिंसा नाही करणार, मी काळजी घेईल आयुष्यामध्ये. प्रत्येक क्षणी शारीरिक कृती करण्याचा वेळ प्रसंगाला मी काळजी घेईल की त्यातून हिंसा होणार नाही. एवढी जागृती बाळगून पंचशिलाचं पालन करायचं असतं. चोरी करणार नाही. चोरीचा अर्थ काय? दुसऱ्याला फसवणार नाही, लुबाडणार नाही, जे आपलं नाही ते घेणार नाही. फसगत आहे, लबाडी आहे तिथे. लबाडी कुठली करणारच नाही तिथे. हाच त्याचा मुख्य अर्थ आहे. ते सतत दक्ष राहील की माझ्या करण्यातून लबाडी होते आहे का, मी कोणाला फसवतो आहे का, त्याचं शोषण करतो आहे का, त्याचा गैरफायदा घेतो आहे का. तुम्ही सतत जागरूक राहाल, तेव्हा त्या शिलाचं पालन होतं. आदिना दाना वेरमणी. दुराचाराचं तसंच. मन कुठे कुठे पळत आहे, कोणाकोणाच्या मागे लागलेलं आहे, काय काय अपेक्षा करत आहे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. अरे किती पाहिजे? जरा मनाला आवडलं पाहिजे. मला त्याची गरज नाही ना, मी नाही घेणार. माझं जो आहे ना ते संतुष्ट राहण्यासाठी पुरेसं आहे. अशा प्रकारे सतत आपल्या त्या खवखवलेल्या वासनावरती जो विचार नियंत्रण ठेवतो तो या शिलाचं पालन करतो. कामेषु मिच्छाचारावेर म्हणे, मुसावादा रे म्हणे. समाजामध्ये तर कसे वागावं लागतं, परंतु दुसरा कशी वागो, नकारात्मक हो, मी मात्र सकारात्मक वागेल. दुःख निर्माण होईल असं बोलणारच नाही मी. म्हणून खोटं बोलणार नाही, निंदा चाळी करणार नाही, कठोर बोलणार नाही, शिवीगाळी करणार नाही, फालतू बडबड करण्यात माझं आयुष्य वाया घालवणार नाही. दिवसभर तुम्ही गप्पा मारल्या, दिवसातले 5-6 तास, काय मिळालं शेवटी? शून्य. पण तुमचे त्या 5-6 तासांना आयुष्य कमी झालं, त्याचं काय? किती मोठा लॉस आहे, लोकांना कळतच नाही तो. आणि अशा प्रकारे आपला वेळ फालतू वाया घालवणारे किती लोक आहे जगामध्ये. किती. तुम्ही सुख निर्माण करू शकता त्या काळामध्ये, काही सकारात्मक काम करू शकता, आपल्या मनाला बलिष्ठ करू शकता, मेडिटेशन करू शकता, काही इम्प्युरिटीज कमी करू शकता. यू हॅव नंबर ऑफ थिंग्स टू डू, बट यू आर वेस्टिंग युअर टाईम इन चिट चॅटिंग. किती वेळ वाया घालवतात. हे चॅटिंग फार डेंजरस आहे बरं. कुणी काही कॉमेंट केली, अरे कशी असो, तुला काय घेणं त्या कॉमेंटशी, मरू दे ना त्याला तिकडे. लागली त्याची तुमची काउंटर कॉमेंट, की परत त्याची कॉमेंट, की परत तुमची कॉमेंट. कुठे वेळ वाया घालवता तुम्ही? वाय आर वेस्टिंग युअर लाईफ? काही लक्ष येतं आपल्याला? म्हणून हे जे मोबाईल याच्यावर चॅटिंग आहे ना, अतिशय डेंजरस गोष्ट आहे, अत्यंत नकारात्मक आहे. इट इज किलिंग युअर लाईफ, इट इज स्टीलिंग युअर लाईफ. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. शेअर करा, पण कोणतं शेअर करा? सकारात्मक असेल ते शेअर करा. सकारात्मक शेअर करा, त्याचा फायदा होईल. त्या दृष्टीनं मास मीडिया कामी पडू शकते, फायद्याची होऊ शकते. नकारात्मक ते वाहू जाऊ नका. आणि माझ्याकडं ऐकण्यात असं आलं की लोक नाना प्रकारच्या नॉनसेन्स गोष्टी लिहितात आणि मग त्याच्यावरती 10 लोकांनी लाईक डिसलाईक दिलं की तेवढं आवडीनं पाहतो. अरे लाईक डिसलाईक, अरे कशाला वेळ वाया घालवतो? त्याला आवडू नाही तर न आवडू, तुझ्या बापाचं काय गेलं? आहे का काही उपयोग त्याचा?
पण नाही, कळतच नाही ना. त्या भावनेमध्ये तो आपला पाहत जातो. 100 लोकांच्या कॉमेंट तपासेल, मग त्याला कळ हां 5 लोकांना लायकिंग आहे बरं का, 10 लोकांनी नाही म्हटलं, बाकीच्यांच्या काही कॉमेंट नाही. पण त्या 100 लोकांचं पाहण्यामध्ये तुझी 100 मिनटं गेली, त्याचं काय? वेस्ट ऑफ लाईफ, वेस्ट ऑफ टाईम. काही लक्ष येतं आपल्याला? त्यामुळं या बाबतीमध्ये मास मीडियाचा फार काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, निष्काळजीपणानं करता कामा नये. हे तरुण पिढीला शिकवलं पाहिजे. त्यांच्या आयुष्याची मोलाची वर्ष वाया जातात. इट्स नॉट दॅट गुड. आणि हे करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. म्हणून कर्मण्येवाधिकार असते हा गीतेमधला श्लोक झूट आहे, खोटा आहे, लोकांना बहकावणारा आहे, त्यांचं जीवन बर्बाद करणारा आहे. बुद्धाचं म्हणणं खरंच आहे, कुशल कर सुखच होईल, अकुशल सोड दुःख कमी होईल. तुझ्या हातामध्ये आहे, तू कंट्रोलर आहे. देव वगैरे भानगड विसरून जा. तू केलं तर तुला इथेच परिणाम दिसतो. देवानं केलं की नाही, कुठे आहे का काही पुरावा? काहीच पुरावा नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश कसा? कुशल कर्म करा, म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. समाज नैतिक व्हायचा असेल, सदाचारी व्हायचं असेल, माणुसकीचा व्हायचं असेल, बंधुत्व मैत्रीनं युक्त व्हायचं असेल, तर माणसाला असं आचरण केलं पाहिजे प्रत्येकाला, तर होईल. देव ऑटोमॅटिक करू शकत नाही. ते आजपर्यंत केलेलं नाही आणि उद्या करेल याचा भरोसा नाही. परंतु मनुष्य ते करू शकतो याची खात्री आहे. आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला खात्री पडते. हातच्या कंकणाला आरसा कशाला? एवढा पुरावा आपल्या हातामध्ये आहे, तर आणखी दुसऱ्या पुराव्याची गरज काय? फॉरगेट अबाउट गॉड, कीप दॅट कन्सेप्ट असाइड. बाजूला ठेवा ती कल्पना. हे साऱ्या मानवतेला शिकवण्याची गरज आहे. जितके बौद्ध हे करून दाखवतील तितके बाकीचे लोक शिकतील. ते लोक नाही शिकायचे. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोन्हीमध्ये काही कालांतर असते. एकदमच काही परिणाम होत नाहीत. काहींचा परिणाम लवकर होतो, काहींचा उशिरा होतो. त्यामुळं ताबडतोब कर्माचा परिणाम होत नाही. बीज पेरलं, लागलीच फळं येतं का? ते अंकुरतं, त्याला 2च पानं फुटतात, हळूहळू ते वाढत जातं. काही वर्षांतर वृक्ष होतो, मग फुलं यायला लागतात, मग फळं यायला लागतात. त्यामुळं एकदमच बीज पेरलं की लागलीच वृक्ष झालं, फळ झालं, असं काही होत नाही. प्रत्येक कर्माला अंतर लागतं. म्हणून अशा अंतरप्रमाणे सुद्धा बुद्धानं 3 भागात कर्माची विभागणी केलेली आहे. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, म्हणजे तत्काळ फळ देणारं कर्म. कोणाच्या तोंडात मारा आणि तोंडात खा, ताबडतोब फळ, उशीर नाही तिथे. दिठ्ठ धम्म, तत्काळ, वेळेचा तिथे अपव्यय नाही अजिबात. उपपज्य वेदनीय कर्म, म्हणजे ज्याचा परिणाम काही काळानंतर होतो. माणसं दुखावली गेली, मनामध्ये दुःख धरतात. कोणाचं आपल्या हातून वाईट झालं, मनामध्ये दुःख धरतो आणि आपलं वाईट करण्याच्या मार्गावरती राहतो. ते पाहत होतो कधी संधी मिळेल म्हणून, आणि एखादी संधी मिळेल तर आपला खूनही करू शकतो. म्हणजे कर्म केलेलं आहे कुठेतरी पूर्वी, मनुष्य दुखावला गेलेला आहे, त्याच्यामुळे तितका क्रोध निर्माण झालेला आहे. तो सूड घेण्याची वाट पाहतोय आणि काही दिवसानंतर त्याला संधी मिळाली, त्यानं सूड घेतला. म्हणजे काही कर्म अशी असतात जी कालांतरानं फळ देतात, ताबडतोब त्याचं फळ मिळत नाही. परवेदनीय कर्म, म्हणजे अनिश्चित काळानं फळ देणारं. आत्ताच फळ मिळेल नंतरच मिळेल याची काही खात्री नसते. कधीतरी पण ते फळ मिळून जातं. आणि मग काही कर्म असतात ज्याला आहुषी कर्म म्हणतात, ज्याचा काही परिणाम होत नाही, तो काळाच्या ओघामध्ये बुडून जातो. तर अशा प्रकारे केलेल्या कर्माचे 4 प्रकारे फळं होतात, परिणाम मिळतो. एक तत्काळ मिळतो, एक काही दिवसानंतर मिळतो, काही कर्माच्या बाबतीत निश्चित काळ नसतो, आणि काही कर्म असतात ज्याचा परिणाम कदाचित होतही नाही. तर असे केलेल्या कर्माचे परिणाम होण्याचे 4 वेगवेगळे मार्ग आहेत.
इतकं बारकाईनं बुद्धानं सांगितलेलं आहे, इतकं बारकाईनं, जे जगाच्या इतिहासात कुठल्याही धर्मानं ब्र शब्दसुद्धा काढला नाही याच्यावरती, ब्र शब्दसुद्धा. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्यालाच भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही, एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही, एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे कर्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच नियम नैतिक व्यवस्था सांभाळत असतो. समाज जर नैतिक बनायचा असेल तर नियम आवश्यक आहे. कधी कधी एकानं केलं आणि दुसऱ्याला भोगावं लागतं, त्याला हा लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी हे दुसरा हा नियमाचा जो वैज्ञानिक अर्थ आहे तो काम करतो. लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी, की तुम्ही सान्निध्यात आहात जेव्हा कर्म घडलं तेव्हा, आणि तुम्ही सान्निध्यात होता म्हणून त्या कर्माचा तुम्हालाही परिणाम भोगावा लागला. उदाहरणार्थ बॉम्ब स्फोट झाला, कुठे बॉम्ब स्फोट झाला तर त्या विशिष्ट प्रसंगी विशिष्ट वेळेस तुम्ही तिथे आहात, म्हणून मग त्या कर्माचा परिणाम तुम्ही जरी वाईट केलेलं नसलं तरी तुम्हाला भोगावा लागतो. काही लक्षात आलं का? तुम्ही वाईट केलं म्हणून तुम्हाला दुःख भोगावं लागतं अशातला भाग नाही. पण तुम्ही किती जरी चांगले असला तरी कर्माचा आणखी हा नियम आहे, लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी, सृष्टीचा नियम आहे तो, जवळीकचा नियम. तुम्ही जर त्या वाईट कर्माच्या जवळ असाल तर तुम्हाला परिणाम भोगावा लागतो. कोणाचा खून झाला आणि तुम्ही तिथे जवळ असाल तर काय होईल? पोलीस आले हे तुम्ही त्याला म्हणाल नाही मी नाही केला, खरं बोलला तुम्ही, पोलीस ऐकणार आहे का? तो तुम्हाला पकडणार, तुरुंगामध्ये टाकणार, जेव्हा चौकशी होईल तिथे सिद्ध होईल तेव्हा तुम्ही सुटणार. भोगावं लागलं ना तुरुंगवास, का? लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी, जवळ होता ना. लक्षात आलं काय? म्हणून आपलं कर्म आपल्याला बाधतं, परंतु आपलं कर्म दुसऱ्याला सुद्धा दुःख देऊ शकतं. उदाहरणार्थ घरातल्या एखाद्या माणसानं अपराध केला, त्याच्या जवळ राहणारी घरातली माणसं असतात, त्यांना दुःख होतं की नाही, त्यांना त्रास होतो की नाही? त्यांनी तर काहीच केलं नाही, त्यानं काहीच केलं नाही. एखाद्यानं चोरी केली, त्यानं गुन्हा केला, त्यानं अकुशल कर्म केलं, त्याला दुःख झालं, पण त्यानं चोरी केली म्हणून त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला दुःख झालं, त्याचं काय? चोराची बायको, चोराची मुलं, विनाकारण त्यांना दुःख झालं की नाही? का झालं हे दुःख? लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी, जवळीकचा नियम. तुम्ही जवळ आहात, तुम्ही सान्निध्यात आहात, म्हणून तुमच्या कर्माचा परिणाम त्यांच्यावरती सुद्धा होतो. काही लक्षात आलं आपलं? कुटुंबातल्या एकाला आनंद झाला, जसं कोणी विद्यार्थी फर्स्ट आला, मेरिटमध्ये आला, त्याला आनंद झाला, तर तितकाच आनंद त्याच्या कुटुंबियांना होतो की नाही? त्या आनंदाची तीव्रता कुटुंबियांच्यामध्ये किती असते? त्याला जेवढा वाटतं तशी जवळ तीव्रता असते ना, तेवढे ते भावनिक होतात, तेवढा त्यांना जोश होतो त्या आनंदाचा. ही गोष्ट खरी आहे. शेजाऱ्याला किती होतो? आणि शेजाऱ्याचा मुलगा नापास झाला असेल तर या मेरिटमध्ये आल्या मुलांना पेढे जरी दिले तर त्यांना कडू लागतात. ही तर गोष्ट खरी आहे. म्हणजे हे कर्म चांगलं झालं, ज्यांना व्हायचं त्यांना सुखही झालं, आणि त्या कर्माचा दुसरा परिणाम दुःखही झालं. पण दुःख याच्या पास होण्यामुळे नाही झालं, तो चुकीचा अर्थ लावतो. दुःख त्याच्या मुलाच्या नापास होण्यामुळे झालं, याचा काही संबंध? परंतु तेवढा भेद काढण्याची अक्कल नसते ना, म्हणून मग याच्या आनंदात तो आनंद मानण्याची, सुख मानण्याची इच्छाच होत नाही, ते त्याला दुःखच वाटतं, आणि मग पेढासुद्धा कडू होतो. हा माणसाचा ईर्षेचा संबंध आहे. म्हणून कर्मसिद्धांत नीट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि बुद्धानं ज्या पद्धतीनं तो सांगितला आहे, जगामध्ये कोणीही सांगितलेलं नाही. काही व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते, आणि याप्रमाणे ही व्यवस्था बनवणारा नियमही अप्रतिहत राहतो. माणसं जगोत मरोत येवोत जावोत कर्माचा नियम बदलत नाही.
सृष्टीचा क्रम तसाच राहतो, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही. कुणी ईश्वर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणारा नाही. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे ते नीतीला प्राप्त झालेले आहे. हा फार महत्त्वाचा सिद्धांत बाबासाहेबांनी म्हटला. इतर धर्मात जे देवाचं स्थान, पोझिशन, बुद्धाच्या धर्मामध्ये नीतिमत्तेला ते स्थान आहे, पंचशीलाला स्थान आहे. इतर धर्मात देव असेल तर बुद्ध धर्मामध्ये पंचशील देव आहे. काही लक्षात आलं आपल्या? बुद्ध धर्मामध्ये पंचशील देव आहे. आणि मग मला सांगा की किती बौद्ध पंचशिलाला देवाप्रमाणे पवित्र मानून वागण्याचा प्रयत्न करतात? आहे ना गडबड घोटाळा. अरे अपनी बात को भी समझ नहीं पाए, अपने धर्म को भी समझ नहीं पाए. साधी गोष्ट आहे ना. इतकं शिक्षण घेतलं, इतके मोठे झालं, इतकं तावातावानं बोलतात, तासनतास भाषणं करतात, आणि ही साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही की बौद्ध म्हणून मला पंचशिलाचं काटेकोर पालन केलं पाहिजे. कारण इतरांच्या ईश्वरासारखा बुद्ध धर्मामध्ये पंचशील आहे. डू अंडरस्टँड दिस? काय बाबासाहेबांनी सांगितलं नाही हे लोक अभ्यास करत नाहीत बाबासाहेबांच्या ग्रंथाचा. अनेक इंटेलेक्च्युअल्स आहेत, एकदा वाचून बाजूला ठेवून देतात, अभ्यासच करत नाहीत. हे सत्य कळेल कसं? म्हणून या ग्रंथाचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. त्यातले शब्द न शब्द लोकांच्या मनामध्ये मुरणं फार गरजेचं आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेलं उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्रायः जवळजवळ नेहमी त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो, अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी कायम राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्या लोकांना जाणीव आहे. बाबासाहेब बोलून दाखवतात. नाही बौद्ध समजत आहे, बौद्धही नीट समजत नाहीत, फार थोड्या लोकांना त्याची जाणीव आहे. तथापि कम्म सिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कम्म नियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेची नाही, व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हेच आहे. याच कारणास्तव कम्म नियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. भाग्य नावाची गोष्ट नाही, नसीब नावाची गोष्ट नाही, भविष्य नावाची गोष्ट नाही. माझ्या नशिबात, तुझ्या नशिबात काहीच नाही. तुझ्या कर्मात असेल ते आहे. काही मुद्दा लक्षात आला? नसीब तुझ्या मुठीत आहे. ती मूठ राहिली तशीच बाजूला, तू कुठे वरती डोळे लावून बसलास माझ्या नशिबात काय म्हणून. म्हणून नशिबाचा जो विचार करतो तो बुडाला. त्याच्यातून कर्तबगारी होत नाही, कर्म होत नाही, प्रयत्न होत नाही, आणि कर्मच घडलं नाही तर परिणाम होत नाही, बुडाला ना. म्हणून बुद्ध नशिबाच्या गोष्टी करत नाहीत, भाग्याच्या गोष्टी करत नाहीत, भविष्याच्या त्या काय म्हणून भविष्य पाहण्याच्या गोष्टी करत नाहीत. ही सारी बकवास आहे. माणसाला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. असे 22 धंदे पालित्रिपिटकामध्ये नोंदलेले आहेत जे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केले जातात. त्यापैकी हे धंदे आहे. भविष्य सांगणं, हात पाहणं, कुंडली पाहणं, अमुक पाहणं, तमुक पाहणं, सारी बकवास आहे. या साऱ्या अंधश्रद्धेतून जर माणसाची मुक्तता व्हायची असेल तर त्याला काय शिकवलं पाहिजे? कम्म नियम. हे त्याच्या डोक्यामध्ये शिरू द्या, याचा अर्थ त्याला कळू द्या, याची त्याला खात्री पटू द्या. अनेक अंधश्रद्धामधून तो असा मुक्त होत जाईल. मग कशाला ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे फॅड करत बसलेला आहात? माझे मित्र होते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमामध्ये, अजूनही जिवंत आहेत. डॉक्टर अनिल अवचट, चांगले मराठी भाषेतले लेखकही आहेत. पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांचं एक हे व्यसनमुक्ती केंद्रही चालवतात. डॉक्टर अनिल अवचट माझे फार जुने मित्र आहेत. म्हणजे 1975 सालापासून. त्यांच्याशी बोलताना मी सरळ म्हटलं, साहेब तुम्ही लोक हे अंधश्रद्धेचा अनुभव करता, मला काही ते पटत नाही.
आणि ते कसं काय? अरे म्हटलं ईश्वर तुम्ही इंटॅक्ट ठेवला जसाचा तसा, आणि वरच्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून तुम्ही बोला. अरे ते तर मूळ कारण आहे, हे सारं तिथून उपजलं आहे, आणि तुम्ही वरवर आपला दुरुस्त्या करतात आणि मूळ तसं ठेवलेलं आहे. बिचारा हसायला लागला. हो ना म्हणे, आता तसं ईश्वराबद्दल होतं कठीणच आहे, ही भानगड आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्माणामध्ये काय, तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. हे आम्ही ईश्वराच्या विरुद्ध नाही. अरे ईश्वराच्या विरोधात नाही गेला तर अंधश्रद्धा नष्ट होतच नाही, हे बुद्धानं सांगितलेलं आहे. काय ताकद आहे बुद्ध धर्माच्या विचारांची ती पहा. हे धैर्य बाबासाहेबांच्या मध्ये ईश्वर नाकारण्याचं, आणि ईश्वर नाकारून आम्ही उत्तम बनू शकतो हे सिद्ध करून दाखवण्याचं. दिस इज वेअर बुद्धिस्ट आर, दे हॅव टू बी. बौद्धांना हे करून दाखवणं शक्य आहे, त्यांनी ते करून दाखवलं पाहिजे, याची गरज आहे. म्हणून बुद्ध धर्म आचरणाचा धर्म आहे, हे या प्रकरणावरून पहिलं लक्षात घ्यायचं. आपण केलंच नाही कुशलाच्या बाबतीत काही आचरण, आपल्या बौद्ध म्हणण्याला, बौद्ध म्हणून घेण्याला काडीचीही किंमत नाही. ते आपल्याही कामाचं नाही, दुसऱ्या कोणाच्या कामाचं नाही. आणि आज बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा सारा समाज अशा तऱ्हेनं बिनकामाच्या बाजूला पडलेला आहे, कामाचा कोणीच नाही. फार थोडे लोक असतील जे सिन्सिअरली जाणतात आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करतात, पण मेजॉरिटी केवळ बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी खाणारा आहे, प्रत्यक्षात काही करणारा नाही. तर हे सत्य बाबासाहेबांच्या एका प्रकरणावरून आपल्या लक्षात येऊ शकतं.